नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट आणि लिव्हर स्पेशलिस्ट, मेडलिओ हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. माझ्यासोबत आहे चंद्रकांत खोडे, ज्यांचं वय 46 वर्ष आहे आणि ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी आहेत. ते माझ्याकडे जवळपास 6 ते 8 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतात. आज आपण त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणून घेऊया. नमस्कार, चंद्रकांत खोडे, पिंपळगाव बसवंत. मला सुरुवातीला 2-3 वर्ष पोटाचा खूप त्रास होता, जसे जुलाब होणे, गॅसेस, पोट दुखणे, अशक्तपणा आणि भूक न लागणे यासारख्या गोष्टी होत होत्या. तसंच वजन कमी झालं होतं, रक्ताचे प्रमाण पण कमी झाले होते. मी 2-3 वर्ष दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, पण तरी काही फरक पडत नव्हता. त्यानंतर माझे मामभाऊ स्वप्नील विधाते यांनी सरांचं नाव सजेस्ट केलं. सरांनी मग काही त्यांच्या टेस्ट करून घेतल्या. गव्हाच्या पदार्थांची ॲलर्जी सांगितली गेली आणि त्यांनी माझ्या जेवणातून गहू पूर्ण बंद करायला लावला, बेकरी पदार्थ पूर्ण बंद करायला लावले. मागच्या 6 महिन्यांमध्ये माझ्यामध्ये खूप सुधारणा झाली, फ्रेशपणा आला आणि वजन पण वाढलं, रक्त पण वाढलं. मी एकदम आता सध्या नॉर्मल आयुष्य जगतो. नमस्कार, माझे नाव गायत्री खोडे, चंद्रकांत खोडे, त्यांची मिसेस. आम्ही जेव्हा ह्या हॉस्पिटलला आलेलो त्यांचं तेव्हा वजन खूपच कमी झालेलं होतं. अशक्तपणा होता, ऍसिडिटी, झोप न लागणे, चिडचिडपणा आणि 4 वर्षापासून हा सतत त्रास चालू होता. आम्ही खूप दवाखान्यामध्ये बघितलं पण फरकच पडला नाही. आम्हाला इथे येण्याचा एक सल्ला मिळाला, तेव्हा या डॉक्टरांकडे आलो. इथे या डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यानंतर ग्लुटेन हा गव्हाच्या पोळीतला घटक जो आहे त्याची ॲलर्जी असल्यामुळे ते घटक पूर्णपणे त्यांनी बंद करायला लावले. ही ट्रीटमेंट आम्ही 5-6 महिन्यापासून चालू केलेली आहे. त्यांचे आता वजन पण छान वाढले आहे, हिमोग्लोबिन पण चांगलं वाढलेलं आहे. आता त्यांना कुठल्याच प्रकारचा आजार नाही आहे. नमस्कार डॉक्टर, माझ्या मुलांना तुम्ही एकदम योग्य ट्रीटमेंट दिल्याबद्दल माझे भाचे इथं स्वप्नील विधाते यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. ह्या डॉक्टरांचा पत्ता दिला. त्या डॉक्टरांचा 6 महिन्यापासून माझ्या मुलाला खूप त्रास होत होता. योग्य ट्रीटमेंट मिळाल्याबद्दल आभारी आहे आणि वजन वाढलं, चिडचिडपणा त्याचा कमी झाला आहे. खूप योग्य सल्ला दिला डॉक्टरांचा, त्याच्यामुळे धन्यवाद. डॉक्टर शरद देशमुख यांचे आभारी आहोत. धन्यवाद. चंद्रकांत खोडे यांना जो काही त्रास होता, त्यांना 4 वर्षापासून वारंवार जुलाब होणं, पोटात गॅस होणं, ऍसिडिटी, अपचन, भूक न लागणं, वजन कमी होणं. त्यांचं वजन 63 किलोवरनं 50 किलो एवढं कमी झालं होतं, म्हणजे जवळपास 13 किलो वजन कमी झालं. हिमोग्लोबिन जे नॉर्मल 15 ते 16 व ते 8 झालं होतं. पण 3-4 वर्ष त्यांचं योग्य निदान न झाल्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. ते जेव्हा माझ्याकडे आले त्यांना खूप ते डिप्रेस होते आणि मग अशा वेळेस आम्ही त्यांच्या काही तपासण्या केल्या, तर त्या तपासण्यामध्ये असं आढळलं की त्यांना ग्लुटेन हायपरसेन्सिटिव्हिटी म्हणजे सिलियाक डिसीज नावाचा आजार आहे. याची ट्रीटमेंट फक्त गहू आणि गव्हाचे पदार्थ जे असतात ते जेवणातनं पूर्णपणे वर्ज्य करणे, यामुळे पेशंटची तब्येत आपोआप सुधारते, त्याचे लक्षणं पूर्णपणे बरे होतात. आणि मागील 6 महिन्यात चंद्रकांत यांनी ते सर्व पाळलं आणि त्यांची तब्येत आता एकदम नॉर्मल झालेली आहे. त्यांचं वजन वाढलेलं आहे, 12-13 किलो, हिमोग्लोबिन नॉर्मल झालंय. तर बेसिकली यासारख्या केसेसमधनं असं कळतं की आपल्याला डायग्नोसिस आणि निदान हे किती महत्वाचं असतं. जर यांचं निदान हे झालेलं नसतं प्रॉपर, तर हे अजून सुद्धा त्यांना बरं वाटलं नसतं. धन्यवाद.